पहिल्या बघूयात मुंबईवर झेंडा कोणाचा फडकणार त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती, उरलेल्या सुमारे 85 जागांवरती गुरुवारी विस्तृत चर्चा केली जाणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रह तर भाजप आणि शिवसेनेमध्ये वॉर्निहाय चर्चा झाल्याचं समोर। मुस्लिम बहुल मतदारसंघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी, तर ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा शिवसेनेला मिळणार। ज्या जागेवरती विद्यमान नगरसेवक ती जागा त्या पक्षाला देण्याबद्दल महायुतीच्या बैठकीत सहमती। काही जागांची अदलाबदल करण्याच्या तयारीमध्ये सूत्रांची माहिती, तर जागा वाटपातील वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचाही निर्णय झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 जागा आणि शिंदेची सेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदे सेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये महापौर पदावरून तडजोड होण्याचीही दाट शक्यता। आमचा फॉर्म्युला ठरलाय, आरपीआय सहीमध्ये कुठे कुणी लढल्यावरती 150+ आम्ही जाऊ शकतो ते ठरवण्यासंदर्भात आज बैठक। तर 2 ते 3 दिवसामध्ये कोण किती जागा लढवेल ते स्पष्ट ठरेल, आशिष शेलार यांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला। आमचा आकडा 150+ ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला। त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला। 1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल करू। महायुतीचा महापौर मराठीच असेल, तुमचा महापौर कुठल्या गल्लीतून मोहल्ल्यातून असेल त्याचं नाव सांगा। महापौर पदाच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल। आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा। रहमान डकेत कोण आणि मुंबई कुणाला लुटायची आहे हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे। भाजप शिंदे सेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतंय। महापौर भाजपचा होईल की महायुतीचा हे भाजपनं स्पष्ट करावं। भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी फोडाफोडीवरून अंबादास दानवे यांची टीका। एकीकडे शिंदे गटाला दररोज त्रास द्यायचा, दररोज त्यांचेच लोक फोडायचे आणि एकीकडे त्यांचा आणि आमचा होणार म्हणायचं। हे पाठीत खंजीर खुपसणे हा प्रकार आहे। हा असा गळ्यात गळा घालायचा आणि एका हाताने असा गुपचूप मागच्याच्या पाठीत खंजीर खुपायचं हे काम भारतीय जनता पार्टी करते। आगामी निवडणुकीमध्ये नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही। वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांच्याकडून भूमिकेचा पुनरुच्चार। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। नवाब मलिक यांच्या पक्षासोबत युती नाही या भाजपच्या भूमिकेनंतर मुंबईमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसंदर्भात उद्या मुंबईमध्ये बैठक। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार उपस्थित असणार। पालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता ठाकरे आणि मनसे युतीच्या हालचालींना वेग आलाय। त्या संदर्भातल्या पहिल्या बघूयात मुंबईवर झेंडा कोणाचा फडकणार त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती, उरलेल्या सुमारे 85 जागांवरती गुरुवारी विस्तृत चर्चा केली जाणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रह तर भाजप आणि शिवसेनेमध्ये वॉर्निहाय चर्चा झाल्याचं समोर। मुस्लिम बहुल मतदारसंघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी, तर ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा शिवसेनेला मिळणार। ज्या जागेवरती विद्यमान नगरसेवक ती जागा त्या पक्षाला देण्याबद्दल महायुतीच्या बैठकीत सहमती। काही जागांची अदलाबदल करण्याच्या तयारीमध्ये सूत्रांची माहिती, तर जागा वाटपातील वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचाही निर्णय झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक।
मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 जागा आणि शिंदेची सेना 125 जागा लढण्यावर आग्रही. भाजप शिंदे सेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती. तर मुंबई आणि ठाण्यामध्ये महापौर पदावरून तडजोड होण्याचीही दाट शक्यता. आमचा फॉर्म्युला ठरलाय. आरपीआय सहीमध्ये कुठे कुणी लढल्यावरती 150+ आम्ही जाऊ शकतो ते ठरवण्यासंदर्भात आज बैठक. तर 2 ते 3 दिवसामध्ये कोण किती जागा लढवेल ते स्पष्ट ठरेल. आशिष शेलार यांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला. आमचा आकडा 150+. ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला. त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला. 1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल करू. महायुतीचा महापौर मराठीच असेल. तुमचा महापौर कुठल्या गल्लीतून मोहल्ल्यातून असेल त्याचं नाव सांगा. महापौर पदाच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल. आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा. रहमान डकेत कोण आणि मुंबई कुणाला लुटायची आहे हे सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर. उद्या जरा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे. भाजप शिंदे सेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतंय. महापौर भाजपचा होईल की महायुतीचा हे भाजपनं स्पष्ट करावं. भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी फोडाफोडीवरून अंबादास दानवे यांची टीका. एकीकडं शिंदे गटाला दररोज त्रास द्यायचा, दररोज त्यांचेच लोक फोडायचे आणि एकीकडे त्यांचा आणि आमचा होणार म्हणायचं. हे पाठीत खंजीर खुपसणे हा प्रकार आहे. हा असा गळ्यात गळा घालायचा आणि एका हाताने असा गुपचूप मागच्याच्या पाठीत खंजीर खुपायचं हे काम भारतीय जनता पार्टी करते. आगामी निवडणुकीमध्ये नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही. वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांच्याकडून भूमिकेचा पुनरुच्चार. नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक. नवाब मलिक यांच्या पक्षासोबत युती नाही या भाजपच्या भूमिकेनंतर मुंबईमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसंदर्भात उद्या मुंबईमध्ये बैठक. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार उपस्थित असणार. पालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता ठाकरे आणि मनसे युतीच्या हालचालींना वेग आलाय. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया. संजय राऊतांसह अनिल परबांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा. तर मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही, संजय राऊतांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल. चर्चा सुरू. निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू. राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया. मनसे सोबतच्या युती संदर्भात आठवडाभरात अधिकृत घोषणा होणार. 2 पक्षप्रमुख एकत्र येतात. काही कार्यक्रम ठरला असणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही. आता जे 2 पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा. 1 ते 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ. हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं. बाळा नांदगावकर यांची माहिती. तर काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबईमध्ये लढणार असल्याचीही माहिती. दरम्यान युतीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ उपनगरातून. तर प्रचाराची सांगता ठाकरे बंधूंच्या सभेनं शिवाजी पार्कात होणार असल्याची सूत्रांची माहिती. ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो. काय अडचण आम्हाला वाटतं नाही. 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही. भाजप महायुतीचा महापौर पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल हे निश्चित आहे. मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला. मुंबईचे मारेकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलंय. त्याने मुंबईला वाचवायचंय स्वतःचं ठरवून ठेवलेलं आहे. डोळे मिटवून यांनी पालिकेत 25 वर्ष खा खाल्लं. आशिष शेलार यांचा ठाकरेंना टुला. 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात उबाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभमुहूर्त मराठी माणसाने ठरवला. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईमध्ये बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको. बॅनरवर उल्लेख. खाऊन दाखवलंय हे अभिमानानं सांगूया असं म्हणत व्यंगचित्राद्वारे शिवसेनेकडून ठाकरेंच्या मेळाव्याची खिल्ली, तर हेमान डकेत थीमद्वारे आदित्य ठाकरेंच्या करून दाखवलंय हे अभिमानानं सांगूया या वरदीच्या घोषणेचा उडवला फंचा. शिवाजी पार्काचं मैदान मिळावं यासाठी ठाकरे बंधू आणि शिंदे सेनेत रस्सीखेच. 11, 12 आणि 13 जानेवारीपर्यंत एक दिवस मिळावा. सेनेचं मुंबई महापालिकेला पत्र, तर मनसेकडून 11 किंवा 12 जानेवारीची, तर ठाकरे सेनेकडून 12 जानेवारीची मागणी. बीएमसीचा जी उत्तर विभाग निर्णय घेणार.